पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। प्रभाग 4 मधील भाजप पॅनलची प्रचारात जोरदार मुसंडी, बैठकांना प्रचंड प्रतिसाद। मिरज वृत्त, सविस्तर वृत्त असे की प्रभाग क्रमांक 4 मधील भाजप पॅनलची प्रचारात जोरदार मुसंडी घेत असून बैठकी ही जोर धरू लागल्या आहेत। उमेदवार सौ अपर्णाताई शेटे, सौ विद्याताई नलवडे, निरंजन आवटी, मोहन वटवे यांनी घर टू घर नागरिकांच्या भेटी घेऊन विकासाचा दृष्टिकोन ठेवत प्रचार सुरू केला। माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री विद्यमान डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी विकास कामांच्यासाठी दिलेल्या कोट्यवधीचा निधी आणि माजी सभापती निरंजन आवटी यांनी शहरात प्रभागात केलेली विकास कामे, युवकांचं संघटन, कार्यकर्त्यांचा पाठिंबा यांच्या जोरावर भाजप पॅनलची प्रचारात आघाडी घेतली आहे। ब्राह्मणपुरी, हिंदमाता चौक, दिंडीवेस, इंदिरानगर, दत्त कॉलनी परिसरात बैठकीत महिलांचा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेला प्रभाग 4 हा पुन्हा अबाधित राहणार, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर कमळ फुलणार असे चित्र दिसून येत आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे। असे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपण समाजसेवा आपण करतोय। त्याबरोबरच मी फर्स्ट एड स्कूल म्हणून एक लहान मुलांची शाळा पण चालवते आणि माझी तुम्हाला इतकीच विनंती आहे की येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी आपल्या पॅनलला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला सर्वांना बहुमताने विजयी करावे आणि आम्हाला आपली विकास कामे करण्याची संधी द्यावी। माझे मतदार माता मी सौ अपर्णा शेटे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2024च्या या प्रभाग क्रमांक 4 महिलांसाठी काहीतरी करायची जिद्द आहे, उमेद आहे, म्हणून मी राजकारणात पडले आहे। आणि राजकारण म्हणजे सत्ता नाही तर एक प्रामाणिक काम करण्याची इच्छा आहे, म्हणून मी इलेक्शनसाठी उभी आहे। तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही आमच्या चारही उमेदवारांना कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आम्हाला निवडून द्या। मी मोहन वाटवे या भागातलाच उमेदवार आहे तुमचा हक्काचा। माझा दिवसाचा जास्तीत जास्त वेळ इथंच ह्या एरियातच महापालिकेच्या जात असतो आणि नरोटे फॅमिलींचा आणि आमचा एवढा मोठा संबंध आहे की त्यांच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही फिरत होतो तर आम्ही हक्कानं सांगतो की आता आमच्या वेळी तुम्ही फिरायला पाहिजे। आणि इथला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक तरुण असेल किंवा इथली फॅमिली ही माझ्या रोजच्या टचमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीनं मला या भागात उमेदवार म्हणून काम करायची आता संधी दिली आहे आणि आपणा सर्वांना माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला चारही उमेदवारांच्या कमळ या चिन्हासमोर आपण बटन दाबून भाजपच्या पूर्ण पॅनलला विजयी करा। आपलं कुठलंही काम आम्ही झालं नाही असं होऊन देणार नाही। माझं स्वतःचं ऑफिस महापालिकेच्या समोर गेली अनेक वर्षे आहे। महापालिकेच्या बरोबर समोर वाटवे म्हणून जे ऑफिस आहे ते गेली 60 वर्ष माझं आहे आणि ते तुमच्यासाठी सदैव खुलं होतं आणि याच्या पुढेही राहील। तुम्ही हक्कानं मला काहीही सांगू शकता, आम्हाला सर्वांना सांगू शकताय। आपण भाजपला पूर्ण बहुमताने विजय करा असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।